योद्धा न्यूज मराठी. वाचाल तर फुलाल. प्रत्येक पालकांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. नितीन थोरात. आजच्या पालकांना जर आपल्या मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायची असेल तर त्यांनी डॉक्टर हनुमंत भावारी लिखित वाचाल तर फुलाल हे पुस्तक वाचायलाच हवे. वाचनासंदर्भातील पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे दिली आहेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक नितीन थोरात यांनी येथे केले. पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद DYSP अमोल मांडवे साहेब यांनी भूषवले. यावेळी प्राचार्य संजय घोडेकर सर, संचालिका मयुरी भावारी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉक्टर हनुमंत भावारी यांनी लेखक नितीन थोरात यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीतून थोरात यांचा लेखनाचा प्रवास उलगडत असतानाच त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मांडलेले विचार उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. लेखनाचं काम किती आव्हानात्मक असते आणि एक लेखक त्यासाठी किती मेहनत घेतो याची जाणीव करून देत वाचकांनीही या साहित्याचा आनंद घ्यावा असे आवाहन अमोल मांडवे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. या प्रसंगी निबंध स्पर्धा 2026 चा निकाल श्री मनोहर मोहरे यांनी जाहीर केला. लहान गटात प्रियदर्शनी शहाजी इंगळे प्रथम, अनिश महेश खैरे द्वितीय व धनश्री काशीनाथ बागुल तृतीय यांनी यश मिळवले. उत्तेजनार्थ पारितोषिके अक्षरा राऊत, सानवी कशाळे, वेदांत टोंगळे, सपना करंडे आणि कल्याणी पडवर यांना देण्यात आली. मोठ्या गटात अंकिता साकोरे धायबर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर दीपाली रामचंद्र गोळे व सीमा संतोष शेलार अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. अश्विनी वाडेकर, डॉक्टर केतकी भातखंडे, काशीनाथ वर्देकर आणि रेखा नाबर यांना मोठ्या गटात उत्तेजनार्थ म्हणून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या संचालिका सौ मयुरी भावारी यांनी केले तर लेखिका मीनाक्षी पाटोळे आणि डॉक्टर शीतल खिसमतराव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉक्टर गणेश सोनवणे यांनी आपल्या शैलीदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. शेवटी सौ सुवर्णा विरणक यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्याला परिसरातील साहित्यप्रेमी आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रतिनिधी योगिता गावडे.